एक गोष्ट लक्षात आली की बिझनेस करत असताना आपण स्वतःच्या चुका काय आहेत हे सगळ्यात पहिल्यांदा कळायला पाहिजेत आणि त्या चुका सुधारून माझं नाव आहे आम्रपाली बुद्धम कांबळे। मी कोल्हापूर हुपरीहून आलेले आहे। नमस्ते, माझं नाव प्रकाश यशवंत पवार। नाव ज्योती मारुती माळी। माझे नाव अनुराधा गुरुलिंग माळी आहे। नमस्कार, मी सतीश कांबळे। नमस्कार, माझं नाव आहे आनंद चौगले। आमचं गाव पर्यटन आहे, तालुका शाहवाडी। नमस्कार, तर माझं नाव आहे अरुण कांबळे, प्रॉपर मी हुपरीच आहे। माझं नाव संजय दादू पाटील। मेरा नाम शुभेंद्र सागवेकर, रत्नागिरी मंडल से आया हूँ। मेरा नाम राहुल बहाराम पवार है। हेलो, मेरा नाम प्रवीण चौहान है, पाटण से आया हूँ। माझे नाव वैभव पाटील, मी कोल्हापूरवरून आलो आहे। नमस्कार, माझं नाव वैभव हैदरे, मी साताऱ्यावरून आलो आहे। मी संध्या गायकवाड, मी फलटण सातारा जिल्ह्यामधून आलेली आहे। आज मी देवीदास नायकरे सरांचा एक दिवसाचा प्रोग्राम अटेंड केलाय कराडमध्ये। आल्यापासून म्हणजे माइंड तर फ्रेश झाले। तिथून मी माझ्या बिझनेससाठी ग्रोथ करण्यासाठी आलो आहे। माझं जे प्रोडक्ट मी जे काम करतोय, एक गोष्ट लक्षात आली की बिझनेस करत असताना आपण स्वतःच्या चुका काय आहेत हे सगळ्यात पहिल्यांदा कळायला पाहिजेत आणि त्या चुका सुधारून आपण आपला बिझनेस कसा वाढवायचा, मेडिटेशन बद्दल, व्यवसायाबद्दल, कसा आपला व्यवसाय एक्सपांड कसा करायचा, त्याच्यातून एवढं आज जाणवतंय की येणाऱ्या काळामध्ये मी सुद्धा माझा बिझनेस खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक्सपांड करू शकतो। आज इतकं बरं काय शिकायला मिळालं की खरोखर, कारण मी एक नेटवर्क मार्केटिंग डायरेक्ट सेलिंग कंपनीसोबत काम करतोय, तर बिझनेसमध्ये काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि काय नाहीत। व्यवसाय जो आहे तो 2-3 वर्षापासून चालू केला आहे, त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आमच्या चुकीच्या होत आहेत। जे काही चुकीचं होतंय ते आमच्या लक्षात येत नाही। आज सरांनी एवढं महत्त्वपूर्ण नॉलेज दिलं की त्या नॉलेजचा उपयोग करून आम्ही आमच्या कंपनीच्या ग्रोथसाठी, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माइंडसेट कसा असावा, बिझनेसचा फोकस कसा असावा, अतिशय चांगल्या पद्धतीने उपयोग करून ग्रोथ करू। स्पिरिच्युअल म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन जे गरजेचं आहे। मला खूप छान बिझनेस ग्रोथ करण्यासाठी बऱ्याच गोष्टी समजल्या। त्या प्रोडक्टचे जे नॉलेज आहे ते मला थोडंफार कमी होतं। काही आल्यापासून आम्हाला असं लक्षात आलं की ज्या गोष्टी आमच्याकडे आहेत पण कोणत्या पद्धतीने ते ऍक्टिव्ह करायला पाहिजेत हे आमच्या लक्षात येत नव्हतं। ते कसं काय आपलं अटेंड करायचं, लोकांना कसं काय प्रोव्हाइड करायचं याचं ज्ञान कमी असल्यामुळे ह्या मी सेमिनारला अटेंड केलो आणि सरांनी जे ज्ञान दिलं ते एकदम बेस्ट दिले। त्यासाठी मी सरांचा पहिल्यांदा मी धन्यवाद करतो। आणि माझ्या बिझनेससाठी आपण टीम कशी डेव्हलप करायची आहे, बिझनेस कसा डेव्हलप केला पाहिजे, कॉन्शियस अनकॉन्शियस माइंड कसे असतात, तरी इतकी म्हणजे जबरदस्त नॉलेज सरांनी आज आम्हाला दिलं, कधीच आयुष्यात केलेलं नाही। पहिल्यांदाच मी मेडिटेशन आज केलं। ज्या लोकांचा बिझनेस आहे त्यांनी आपली टीम घेऊन काम केलं पाहिजे। टीमशिवाय कुठलाच बिझनेस पुढे जात नाही आणि त्यांच्यासोबत ऑनेस्टली राहिलं पाहिजे। ते लॉ ऑफ अट्रॅक्शन इथं आल्यानंतर मला समजलं। एवढं काही त्यांनी ज्ञान दिले त्यासाठी मी पूर्णपणे त्यांचा आभारी आहे। लॉ ऑफ अट्रॅक्शन्स आणि स्पिरिच्युअल ग्रोथ सरांच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी समजल्या। त्यांच्या त्या गोष्टी अजून काही पद्धतीनं ऍक्टिव्ह करत गेल्या तर आम्हाला आमच्या बिझनेसमध्ये, कन्स्ट्रक्शनच्या व्यवसायामध्ये आम्हाला बराच सपोर्टिंग मिळणार आहे। आपण आपला बिझनेस कसा वाढवायचा, ह्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर कसा करायचा आणि स्वतःला डेव्हलप करण्यासाठी कोणकोणत्या स्ट्रॅटेजीचा वापर केला पाहिजे याबद्दल भरपूर माहिती मिळाली। जे माइंड आहे पूर्ण
हलकं रिलॅक्सेशन झालं आहे आज मला. तर मी खरोखर सांगेन की हा जो ट्रेनिंग सेमिनार आहे आज कराडमधला तर खरोखर चांगला आहे आणि असं तुम्ही देखील अटेंड करा आणि खूप मोठा बिझनेस जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही सुद्धा हे नक्की करा. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू देवदास सर.